काल नवीन कपडा आणलेला तसंच तयार झालो. ग्रीन मार्क्स मारला ना निघलो, कारण की जायचो आता सकाळचे 6ला, पण 6:30 नाही 7:30 झालं. त्याच्यामध्ये आम्ही तिथल्या गेलो ना डायरेक्ट कुठं गेलो, पहिले नाश्ता करायला गेलो. हे लिवलेलं आहे त्या दिसतं का नाही मला माहीत नाही, पण ते लिवलेलं आहे त्या समजा की किती कसं काय. हे तसं झालो कल्याण स्टेशनला गाडी लावली, फटाफट चालत निघलो. चालता बोलता आवरी गर्दी भेटली शिड्यांवर, तर शिडी कोसलून पराची खालती. तसं काही न होता आम्ही तसंच गेलो लगेच ट्रेनमध्ये बघायला काय होणार आहे. पण इकडं बघता तर काय ट्रेनच नाही. ट्रेन का येईल काय माहिती नाही. तसंच चिंचपोकलीला पोचलो. पहिले जायचं कुठे या समजत नव्हतं. पब्लिक चाललेली त्यांच्या मागेच आम्ही निघतो. ती चार्जिंगवाली गाडी मस्त फिरवायला होती, तिच्यावर जाऊन थोडासा आनंद. तिथल्या टाटा बाय बोलून त्या भैयाला तिथल्या लगेच गेलो आम्ही कुठं ते इकडं आलो. ते चिंतामणीला गर्दी होती, पण तरी लाईनीला लागलो. पण लाईन काही खपतच नव्हती. 3 घंटे लाईनीला लागल्यानंतर तिथल्या पळालो, कारण की जामच टाईम लागेल अजून. तसंच हे बारक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन तसंच तिथले आम्ही निघणार होतो. म्हणजे दुसरा एक गणपती येणार होता. थांबा कोणतरी बिल्डिंग मध्ये फटांगे आवाज होता. सगळे लोक तिकडच बघायला लागले होते वाजून दे. तसंच लालबागला आपल्याला थोडासा जोलजामाटा करून आतमध्ये घुसलो आपण. त्यांच्या गाववाल्यांच्या रांगेत घुसलो ना दर्शन घ्यायला, तर जामच गर्दी होती. त्याच्यापेक्षा व्हिडिओवर जास्ती गर्दी होती, डबल टिबल. तसंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतला मी. पुढं जाता लय टाईम लागला, कारण की मोबाईलच निघत होतं, त्याच्यामुळे जास्ती टाईम होत होता. तसंच फटाफट बर्गलावरती डेकोरेशन भाई नाग दिसतं 5 नाग तोंडांवाला. तसंच त्या नागांचं पण दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतला. परत येणार नाही अशा गर्दी म्हणून त्याचा विचार करत पुढं निघणारच होतो. पण तिथला व्ह्यू काय एवढा भारी होता, तिथलं निघायचं नव्हतं वाटत. पण काय करायचं, जास्ती पब्लिक झाली तिथे ढकली नव्हती होत, पण नॉर्मल होत होती, कारण की सगळ्यांना दर्शन पाहिजे होता. तसंच दर्शन घ्यायच्या जास्ती मोबाईलचे सेल्फी काढायला बिल ते पोलीस आवाज देत. तसंच तिथल्या निघलो ना इकडं आलो लाडू घेतले. तसंच बोलू आता पब्लिकच आहे तर इथल्या निघावं फटाफट. तसंच इकडं जवळ गणपती भेटतील त्यावर त्यांच्या पाया परत निघलं. अर्ध बंद होतं तर इकडं पण बंद होतं, सगळे का बॅरिकेड लावले. तर इथल्या लगेच निघलो. इकडं तर बघता मुंबईच्या राजाला जामच गर्दी होती. तसंच डॉगेश भाईला भेटलो. डॉगेश भाई काही चालायचं नाव नव्हतं घेत, फरफटीत जायचं तर असंच चालेल. तसंच ट्रेनमध्ये बसलो मी, पण ही ट्रेन चुकीची होती. आम्ही बोललो दुसऱ्या ट्रेनमध्ये झालं ग. तर दुसऱ्या ट्रेनमधले आलो आम्ही घरी बघता होतं का इथं ऑनलाईन पत्ता चालू होता. कॅश व्यवहार नव्हता, गुगल पेला व्यवहार होता. त्या व्यवहाराचा आनंद घेत आजच्या ब्लॉगला करतो समाप्त. भेटून एक ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.